नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेनंतर आता नवीन योजना सरकार सुरू करणार आहे. तर आता या महिलांना ₹1,500 ऐवजी डायरेक्ट आता थेट ₹50,000 मिळणार आहे. तर या ठिकाणी फक्त याच महिला पात्र ठरणार आहे. तर या राज्यातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी येणार आहे. तर काय आहे पूर्ण बातमी ती आपण बघू. तर मित्रांनो, महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणखी एक नवीन योजना आता सुरू केली जाणार आहे. मात्र ही नवीन योजना ओडिशा सरकार सुरू करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना ₹50,000 आर्थिक मदत केली जाणार आहे. सुभद्रा योजना असं या योजनेचं नाव आहे. आता या योजनेसाठी आता कोणत्या महिला पात्र ठरणार आहे आणि अर्ज कसा करायचा? तर महिलांसाठी या आता कसं ₹50,000 कसे मिळणार आहेत? तर ओडिशा सरकारने सुरू केलेल्या सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना ₹50,000 दिले जाणार आहेत. तर ओडिशा सरकारच्या सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी ₹10,000 दिले जातील. सरकारच्या या योजनेत महिलांना प्रत्येकी ₹5,000च्या 2 हप्त्यात हे पैसे पाठवले जाणार आहेत. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी घेणाऱ्या महिलांना 5 वर्षात ₹50,000 दिले जातील. या योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी महिलांना आता लाभ देण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आलेले आहेत. तर यासाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत? तर सुभद्रा योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असावे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यास महिलांना ओडिशा राज्यातील असणे आवश्यक आहे. तसेच 60 वर्षाच्या पुढच्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. व ज्या महिलांच्या कुटुंबात कोणीतरी सरकारी नोकरी करत आहे, त्यांना पण या योजनेचा आता लाभ मिळणार नाही. जर एखादी महिला आधीच राज्याच्या कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेत असेल, तर त्यानंतर त्याला सुभद्रा योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तर या ठिकाणी आता योजना कधीपासून सुरू होणार आहे? तर ओडिशा सरकारने दिलेल्या माहितीनुसार सुभद्रा योजना ही 17 सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित होणार आहे. तर या योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना प्रत्येकी ₹5,000 हप्ते वर्षातून 2 वेळा देणार आहे. पहिला हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जाईल, तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल. तर ओडिशा सरकारने महाराष्ट्र सरकारचे पाहून ही योजना तयार केली आणि त्यात भर दिली जाणार आहे.